सरिता कौशिक. झिरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण राज्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात, देशात म्हणजे भारतात आणि शेजारी देशात म्हणजे बांगलादेशात सुरू असलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट झिरो आवरमध्ये पाहणार आहोत. आणि एक विशेष पाहुणे सुद्धा इथे गेस्ट सेंटरला नव्हे तर आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी येणार आहेत. सुरुवात करूयात गेले वर्षभर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर गाजत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनापासून. आरक्षण मिळणार नसेल तर सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही अशी गर्जना मनोज जरांगे यांनी केली आहे. सर्व 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आणि अंतिम निर्णय 29 ऑगस्टला घेणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली. उद्यापासून सोलापुरातून जरांगेंच्या मराठा शांतता रॅलीला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे बोलत होते. काय म्हणाले जरांगे पाटील पाहूयात. हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला संधी देतोय, आम्हाला राजकारणात नाही जायचं. जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं आणि ते जर देणार नसतील, कारण देण्याचं केंद्र सत्ता आहे आणि सत्य सध्या ते जर देणार नसले तर आमच्या पुढं दुसरा पर्याय काय आरक्षण घेण्यासाठी? तर आमच्या पुढे एकच पर्याय आहे की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्हाला नाव ठेवायचं नाही की तुम्ही राजकारणाकडे गेलात, आम्हाला पर्याय नाही. 14 ते 20 या दरम्यान आम्ही 288चा सगळा आढावा घेणार आहे. त्यामुळे 288 ज्या SC STच्या जागा सुटल्या त्याचाही विचार केला जाणार आहे. 29 ऑगस्टला आम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पाडायचे का उभा करायचं. 2-4 दिवसापूर्वीच लोकांना सांगितलं की तयारी राहू द्या. जर समाज म्हणला लढायचं तर कागदपत्र काढून ठेवा. जर ठरलं तर ह्यावेळेस ताकदीनं कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्या गोरगरीब जाती धर्माचे लोक यावेळेस तुटून पडणार आहे. पण जर आता समाजाला वाटतंय सगळ्याच की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची, ही योग्य वेळ आहे. तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस ते निर्णय होतीलच. पण आता सामान्य त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य. कधी न येणारे सर्वसामान्य मराठ्यातले पण इतर छोट्या छोट्या जातीतले पण आमदार होण्याची दाट शक्यता आहे आणि हे परिवर्तन करणं गरजेचं आहे. कारण मुस्लिम, मराठा, दलित हे जरी एकत्र आता चित्र तसं आहे सध्याचं, तरी खूप सीटं निघू शकतात. खूप. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न: सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, मनोज जरांगेंचा एल्गार. आरक्षण लढ्यात सोबत असणारा मराठा समाज जरांगेंना निवडणुकीतही साथ देईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा अमरावती जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात आज पोहोचली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाला जरांगेंमुळे धोका निर्माण झाल्याचा आरोप करताना ओबीसी संघटनांना जागृत करण्यात मनोज जरांगेंचं योगदान आहे असा टोलाही लगावला. तसंच जरांगेंनी आता निवडणूक लढवावीच असं आव्हानही दिलं. पाहूयात. मनोज जरांगे आज म्हणाले की तुम्ही म्हणजे प्रकाश आंबेडकर माझ्यासाठी आदरणीयच आहे. हो, म्हणून तर मी असं त्यांना असं म्हणालोय की त्यांच्यासारखा खेळ हा कोणीच करू शकत नाही. 1 तीर में 2 निशाणा ही साधण्याची कला त्यांच्याकडेच आहे. आणि आता माझं म्हणणं एवढंच आहे की जरांगे पाटील यांनी जे अनाऊन्स केलेलं आहे की 288 लढणार, ते त्यांनी लढावंच आणि गरीब मराठ्याला न्याय द्यावा ही माझी त्यांच्याकडे मागणी. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापलंय. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर त्यांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत सर्वपक्षीय नेते एकत्रित येऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार असल्याचं जाहीर करत नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केली.
आणखी एक मराठा नेते आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही नवीन भूमिका घेतली आहे आणि त्यांच्या त्या भूमिकेवरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. मनोज जरांगेंचा एल्गार, आरक्षण लढ्यात सोबत असणारा मराठा समाज जरांगेंना निवडणुकीतही साथ देईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. यावर नेटकरींची काय आली आहे प्रतिक्रिया बघूया. किरण सुभाषराव घुगे यांनी एक्स वरून म्हटलंय, मनोज जरांगे स्वतः जरी सत्तेत आले तरी ते आरक्षण देणार नाही, फक्त गाजर दाखवणार. एक्स वरूनच महारुद्र माने, सत्तेत सहभागी व्हायचे असेल तर उमेदवार उभे करावे, लोकसभेसारखा निर्णय घेऊन काय मिळणार? पुढची प्रतिक्रिया आहे एक्स वरून मिलिंद पाटेकर यांची, गर्दीचे रूपांतर मतदानात कधीच होत नसते. जर असं असतं तर आज मनसेचे 40 ते 50 आमदार असते. युट्यूब वरूनच रमाकांत माने, जरांगे पाटलांनी निवडणूक लढवायची योग्य भूमिका घेतली, केवळ पाडापाडीचे राजकारण करून काही फायदा नाही. येणारे नवीन सरकारही ओबीसी मध्ये आरक्षण देतील का? युट्यूब वरूनच नीता भोसले, राजकारणच करायचं होतं तर सरळ पक्षच काढायचा ना. पुढची प्रतिक्रिया युट्यूब वरूनच गणेश मोहिते, हे आघाडीला मदत करणार आणि सत्ता आल्यावर मंत्रीपद घेऊन शांत बसणार. अजून एक प्रतिक्रिया युट्यूब वरून अर्पित सरकाते, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा वेळेवर माघार घेणार. आपल्याला भरपूर प्रतिक्रिया येत असतात, मात्र सर्वांना आपण इथे स्थान देऊ शकत नाही. त्यामुळे काही निवडक प्रतिक्रिया युट्यूब वरून गजानन इंगोले, होय नक्की साथ देणार. इंस्टाग्राम वरून बाळकृष्ण पोकळे, 100% मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना साथ देणार. महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंनी काल आरक्षणाची राज्यात गरज नाही आणि ती का नाही हे सांगितलं. मात्र नंतर मराठा आंदोलकांनी त्यांच्या हॉटेलात जाऊन आंदोलन केलं. नंतर एका शिष्टमंडळाशी राजनं चर्चा तर केली, पण भूमिका ही जरांगेंशी बोलून स्पष्ट करीन असंही म्हटलं. त्यावरूनही मनोज जरांगेंनी आज राज ठाकरेंना लक्ष्य केलं. आपले पक्ष वाचवण्यासाठी सगळे एक होत असल्याची टीका त्यांनी केली. नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे, ऐकूया. मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही. मी कालच आपल्याला हे सांगितलं. त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा. हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या, कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत, ते पण एक सरकारचं चांगलं आहेत. आणि हे जे एकूण दिसतंय ते सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले. हे सगळं यांचं षडयंत्र आहे. हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी त्याला, त्यामुळे मराठा समाजाला विनंती, आपण संयम धरा. काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही. त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरोबर द्या. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षणासाठी सुरू असलेला लढा, त्याला ओबीसींचा असणारा विरोध आणि या सर्व वादात तापलेलं राजकारण, या सर्व विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आज 0 आवरच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके. हाकेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. खरं तर आज पहिला प्रश्न मी आपल्याला मनोज जरांगे यांच्याबद्दल विचारते, कारण आपणही आत्ता बातमी ऐकली असेल. सत्तेत आल्याशिवाय पर्याय नाही असं ते म्हणत आहेत. जर अशा पद्धतीनं जरांगेंनी निवडणूक लढवली तर पुढचं चित्र तुम्हाला काय दिसतं आणि त्यांच्या या निर्णयाबाबतीत आपल्याला काय वाटतं? खरं तर जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय भूमिका घेतलेली होती आणि त्याचं सर्व विश्लेषण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे.
आता मुळात प्रश्न उरतो असा की जरांगे पाटील स्वतःला राजकारणात यायचंय म्हणतात का मराठा समाजाला राजकारणात आणायचंय म्हणतात? कारण मराठा समाज ऑलरेडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वर्तमान परिस्थितीमध्ये तर आहेच आहे, पण इतिहास, हिस्ट्री, लिटरेचर आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी शेकडो वर्षाचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये असं सांगतो की मराठा समाज, मराठा कम्युनिटी इज रूलर, शासक वर्ग आहे. त्यामुळे जरांगे अजून कुठल्या मराठा समाजाला शासनामध्ये आणू इच्छित आहेत? जे प्रस्थापित आहेत ते नाही, पण जे गरीब आहेत, आजही जे वंचित आहेत, त्यांना कुठंतरी सत्तेत आणायचं आणि त्यांच्या मार्फत मराठा आरक्षणाचा निर्णय करायचा, अशी त्यांची भूमिका आहे. मग जरांगे पाटलांची फक्त मराठा समाजाच्याच गरीब किंवा विस्थापित लोकांची लढाई असेल तर मग ओबीसी मधले ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, या विस्थापित लोकांना ज्यांना वाईस नाही, ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व नाही, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना बजेटरी तरतुदी होत नाहीत किंवा कायद्याच्या सभागृहामध्ये त्यांची लिडरशिप टार्गेट करून जरांगे पाटलाकडूनच पराभूत होते. म्हणजे मग जरांगे पाटलांना फक्त मराठा कम्युनिटीचे विस्थापित दिसतात का? या महाराष्ट्रामधल्या 50% जास्त क्वांटम असणाऱ्या ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, SC ST हे विस्थापित दिसणार आहेत की नाही जरांगे पाटलांना? उभं राहायचं की पाडायचं याचा निर्णय 29 ऑगस्टला ते करणारे असं ते म्हणतात. आधी आपण ऐकलंय की त्यांनी हेही म्हटलं की हे मराठा समाज करू शकतो, कारण काही ठिकाणी त्यांच्या 60% वर मराठा समाजाचा लोकसंख्या आहे. लोकसंख्या कुणाची किती आहे आणि कुठल्या विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये कुणाची किती लोकसंख्या आहे याचा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुठलंही कास्ट वाईज सेन्सस झालेला नाही. आणि आपण 1931ची बेस आकडेवारी जर पकडली तर या महाराष्ट्रामध्ये ईच अँड एव्हरी विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये असेल किंवा लोकसभा कन्सिस्टन्सीमध्ये असेल, ओबीसी VJNT हे 50 ते 60% दरम्यान आहेत. आणि तो बेस पकडला तर इंग्रजांच्या कास्ट वाईज सेन्ससचा, आणि मग त्यामध्ये SC ST ची संख्या ऍड केल्यानंतर मग 60% जरांगे पाटलांनी आकडा आणला कुठून? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे. म्हणजे मराठा समाज निवडणुका जिंकतो याचा अर्थ मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कन्सिस्टन्सीमध्ये 60% आहे. हा जावई शोध लावला कुणी? त्यामुळे जरांगे पाटील ज्या काही गोष्टी बोलतात त्याला कुठलंही तर्क नसतो, त्याला कुठलंही लॉजिक नसतं. ते बेजबाबदार वक्तव्य करतात, मग ती रिझर्वेशन संदर्भातली असोत किंवा लोकसंख्ये संदर्भातली असोत किंवा प्रस्थापित विस्थापिता संदर्भातली असोत. त्यांना या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शोषितांचं, वंचितांचं, गरजवंताचा लढा लढायचा नाही, तर त्यांना वर्चस्ववादाची लढाई लढायची असा माझा त्यांच्यावरती आरोप आहे. आणि त्यांना आरक्षणामधली ABCD सुद्धा त्यांना कळत नाही. हा माझा वारंवार, मी आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर मी त्यांना विनंती करतो की मराठा समाजाचं मागासलेपणा संदर्भातलं ते रिझर्वेशन ओबीसी मधूनच मागतात, तर ओबीसी मध्ये इन्क्लूड होण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, जो काही संविधानिक किंवा महाराष्ट्रामध्ये जो स्टेट बॅकवर्ड कमिशन असेल, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असेल, राणे समिती संदर्भात आलेला निर्णय असेल किंवा गायकवाड आयोगाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचं आलेलं 650 पानाचं जजमेंट असेल, त्या गोष्टीपासून जरांगे पाटील किंवा त्यांचे सल्लागार दूर का पळतात? या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत. लक्ष्मणजी, आपल्याला छगन भुजबळ यांनी फूस लावली असं जरांगेंचा आरोप आहे. मग लक्ष्मण हाकेंना छगनराव भुजबळ यांनी फूस लावली असेल, त्यांना माझा एक पहिला प्रश्न असा आहे की लक्ष्मण हाकेच कसे काय त्यांना सापडले? महाराष्ट्रामध्ये 12 करोड जनता आहे आणि त्या 12 करोड जनतेपैकी लक्ष्मण हाके हा चेहरा कसा काय भुजबळ साहेबांना सापडला? आणि याच्या पलीकडे जाऊन जर लक्ष्मण हाकेंना भुजबळ साहेबांची फूस असेल तर मग जरांगे पाटलांना माननीय शरदचंद्रजी पवार यांची फूस आहे का? आणि त्याच्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची फूस आहे का? या दोघांची मिळून जरांगेंना फूस आहे? हा तुमचा आरोप आहे का? आरोप आहे, निश्चित आरोप आहे. ते जर एका सर्वसामान्य कुटुंबातल्या लक्ष्मण हाकेवरती जर ते भुजबळ साहेबांचं नाव घेऊन माझ्यावर आरोप करत असतील तर माझाही आरोप जरांगेवरती आहे की तुम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि या महाराष्ट्राचे जाणते नेते शरदचंद्रजी पवार यांची फूस आहे का? कारण महाराष्ट्र बोलतोय, कारण लोकसभेला तुम्ही जी काही बैठका घेऊन मतदान करायला तुम्ही ज्या लोकांना सांगितलं त्यावरून महाराष्ट्र बोलतोय. त्यामुळे लक्ष्मण हाके पदरचं काहीच बोलत नाही. या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राला हवीत जरांगे पाटलांकडून.
एकंदरीत जर जरांगे पाटील किंवा त्यांनी समर्थन दिलेले उमेदवार जर महाराष्ट्रात निवडणुकीत उतरले तर येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या निवडणुकीवर सुद्धा आणि आरक्षणाच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला काय परिणाम होताना दिसतोय? खरं तर लोकसभेला याचे परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसून आलेले आहेत, कुणी मानू अथवा न मानू. विधानसभेला जर जरांगे पाटील मराठा समाजाला जर पोलराईट होण्याचं आव्हान करत असतील तर आम्ही या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, विजयंती, एसबीसी प्रवर्गामधल्या बांधवांना आम्ही आव्हान करू, आम्ही अपील करू की आपल्या हक्क, अधिकार आणि आरक्षणासंदर्भात या महाराष्ट्राच्या 288 विधानसभा सदस्यांनी ज्यांनी आपल्या आरक्षणावरती ब्रशब्द कायद्याच्या सभागृहात काढला नाही, आपल्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला नाही आणि आपल्या मतावर मात्र ही माणसं निवडून गेली, त्या माणसांना आपण आमचं आरक्षण डावललं जात असताना, आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही काय भूमिका घेतली, हा प्रश्न आमचे ओबीसी बांधव, भटके विमुक्त जाती जमाती त्या विधानसभा मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींना निश्चित विचारतील आणि ज्यांनी यावरती कोणताही ब्रशब्द या महाराष्ट्रात उच्चारला नाही त्यांना मतदान द्यायचं नाही. कारण ह्यांना जर राजकारणाची भाषा कळत असेल, विधानसभेतल्या प्रतिनिधित्वाची भाषा कळत असेल तर अनऑर्गनायझेड असणारा हा या महाराष्ट्रामधला ओबीसी आणि भटके विमुक्त जाती जमाती ऑर्गनायझेड होतील आणि बाबासाहेबांच्या लाख मोलाच्या मताचा अधिकार निश्चित करतील आपलं आरक्षण टिकवण्यासाठी. हे म्हणत आहात आणि ओबीसी समाज हा मोठा आहे हे आम्ही सुद्धा जाणतो, मात्र ज्या पद्धतीनं मराठा समाजाची ताकद रस्त्यावर दिसली तशी ताकद ओबीसी समाजाची तितक्या ताकदीनं रस्त्यावर दिसू शकली नाही. आणि आता आपण म्हणत आहात की ते ऑर्गनाइज्ड होतील जर असं घडलं तर, पण त्या पद्धतीची ताकद का नाही दिसली? स्वतःचं आरक्षण जर चॅलेंज होतंय असं त्यांना वाटत असेल तर ती ताकद का दिसली नाही? हे बघा, या महाराष्ट्रामधला मराठा समाजाचा इतिहास हा हजारो शेकडो वर्षांचा आहे. मराठा समाज परत एकदा सांगतो की रूलर आहे, त्याचं प्रोबेशन राजकारण आहे, त्याचं प्रोबेशन समाजकारण आहे. महाराष्ट्रामधल्या ईच अँड एव्हरी सेक्टरमध्ये लिडरशिपला जर कोण असेल तर तो मराठा समाज आहे. महाराष्ट्राची विधानसभा असो, देशाची लोकसभा असो, कोऑपरेटिव्ह सेक्टर असो किंवा शिक्षण संस्था असोत किंवा जिल्ह्याच्या DCC बँका असोत किंवा पंचायत राजमधल्या पंचायत समितीचा सभापती असो की जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद अध्यक्ष असो किंवा लोकल बॉडीजमधली सर्व पदं असोत, याचं प्रोबेशन हे मराठा समाजाचं राजकारण आहे. आमचा ओबीसी बलुतेदारीमध्ये, अलुतेदारीमध्ये, भटके विमुक्त जाती जमाती आपल्या आपल्या परंपरागत व्यवसायामध्ये, आमचा बंजारा घेतला तर बांधकाम मजूर आहेत, ते वंजारी घेतला तर ऊसतोड मजूर आहेत सर्वात मोठी संख्या, आमचा धनगर समाज घेतला तर मेंढपाळीचा पारंपरिक व्यवसाय करतात. या लोकांचं प्रोबेशन हे सेवा देणं आहे. बलुतेदारांचं एक छोटंसं दुकान असतं, तो राजकीय हुनर त्याचा दिसून येत नाही, म्हणून तर त्यांना ओबीसी, विजयंती, एसबीसी असं आरक्षण दिले ना. दोज आर सोशली बॅकवर्ड, ज्यांच्या बाबतीमध्ये हजारो वर्षामध्ये त्या कम्युनिटीमध्ये जन्म घेतल्यानं त्यांच्यावरती सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, त्या माणसांना आमच्या या भारताच्या लोकशाहीमध्ये आम्ही या भारताचे नागरिक आहोत म्हणून मान, सन्मान, इज्जत आणि एक अधिकाराची जाणीव प्राप्त व्हावी म्हणून संविधानानं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी रिझर्वेशन दिलंय. या जरांगे पाटलांना पण मग आता ते येतील का, एकत्रित होतील का? तुम्ही म्हणता तसं निश्चित सोशल मीडियाचा आत्ताचा डिजिटल जमाना आहे. आम्ही जे वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं, ते आंदोलन केल्यानंतर मराठवाड्याच्या 5-6 जिल्ह्यामध्ये आम्ही जात आहोत. हजारो लोकांचा जनसमुदाय रस्त्यावरती उतरतोय. त्यामुळं आत्ता आमचा तरुण जज करतोय की आपल्या हक्क अधिकारांच्या बाबतीमध्ये काय होतंय. प्रकाश आंबेडकरांनी तुमच्या बाजूनं म्हणजे ओबीसी समाजाच्या बाजूनं एक यात्रा काढली आहे जी कुठंतरी जरांगे जी भूमिका मांडतात त्याला विरोध करणारी आहे. प्रथमतः मी सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं मी हार्दिक असं स्वागत करेन. या महाराष्ट्रामध्ये अनेक रुलिंगमध्ये असणारे पक्ष आहेत, परंतु एका पक्षाचा प्रमुख ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्काच्या बाजूनं ठाम भूमिका घेतोय आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण बचावची यात्रा काढतोय. मी त्यांचं पहिल्यांदा हार्दिक असं अभिनंदन करेन. तेच आव्हान मी या महाराष्ट्रामधल्या शिवसेनेला करेन, दोन्ही गटांना करेन. तेच आव्हान मी महाराष्ट्रातल्या भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना करेन. तुम्ही सामाजिक न्याय मनसेला काय आव्हान कराल आपण? कारण काल
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्रात सर्व सोयी सुविधा मुबलक आहेत, फक्त महाराष्ट्राचा पैसा हा परप्रांतीयांवर खर्च होतो असं त्यांनी म्हटलंय. हे राजसाहेबांचं वक्तव्य जर खरोखर त्यांचं वक्तव्य असेल तर मला राजसाहेबांच्या आरक्षणासंदर्भातल्या आकलनाविषयी मला थोडीशी एक कार्यकर्ता म्हणून हे अपेक्षित नव्हतं राजसाहेबांकडून. कारण ज्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरामध्ये जन्माला आलेले राजसाहेब ठाकरे या महाराष्ट्रातलं समाजमन, या महाराष्ट्राचा तोंडवळा, या महाराष्ट्रामधल्या भटके विमुक्त जाती जमाती, या महाराष्ट्रामधला ओबीसी, बलुतेदार, अलुतेदार, राजसाहेब तुम्हाला एका ट्युशनची गरज आहे असं मी एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांना एक सूचना करेन राजसाहेबांना. राजसाहेब, हा महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र म्हणजे बलुतेदार, अलुतेदारांचा महाराष्ट्र आहे. राजसाहेब, तुम्हाला महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला जेजुरीच्या खंडोबाकडे जावं लागेल. तिथं तुम्हाला 18 पगड जाती जमाती दिसतील. राजसाहेब, तुम्हाला आरेवाडीला धनगर समाजाच्या बिरोबाला जावं लागेल. तिथला तुम्हाला मेंढपाळ समाज तुम्हाला दिसेल आणि त्याची संख्या कळेल. राजसाहेब, तुम्हाला पोहरा देवीला जावं लागेल, तुम्हाला बंजारा समाज दिसेल. राजसाहेब, तुम्हाला भगवानगडावर जावं लागेल, तिथं तुम्हाला वंजारी समाज दिसेल. आणि महाराष्ट्राची 50 ते 60% लोकसंख्येच्या बाबतीमध्ये संविधानाला अपेक्षित असलेली भाषा तुमच्याकडून अपेक्षित असताना तुम्ही एका पक्षाचे प्रमुख आहात. तुम्ही महाराष्ट्राचं नवनिर्माण करायला निघालेले आहात आणि मग या महाराष्ट्रामधले 50 ते 60% लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणासंदर्भात असं बेजबाबदार वक्तव्य करणार असाल तर एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून, चळवळ्या आंदोलक म्हणून मी राजसाहेबांच्या या वक्तव्याचा इथं निषेध व्यक्त करतो. कारण 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे. कुठल्या टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींचा हा महाराष्ट्र नाही, भांडवलशाचा महाराष्ट्र नाही, रयतेचा राजा छत्रपती शिवरायांच्या या 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे. तुम्हाला महाराष्ट्र समजून घ्यावा लागेल आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण करण्याची भाषा तुम्ही बोला. खरं तर मराठा समाजातील अनेक मंडळी ही वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत. त्यांच्या भूमिका नक्की काय आहे त्या त्यांनी स्पष्ट कराव्या अशी मागणी ते करत आहेत. अशा पद्धतीचं काही भूमिका आपण घेणार आहात का? आमची मागणी अशी आहे, ओबीसी अनऑर्गनायझेड आहे याचा अर्थ ओबीसींना आपल्या हक्क अधिकारांविषयी समजत नाही असं इथल्या पक्षाच्या प्रमुखांनी अशा भ्रमात राहू नये. ओबीसींना गृहीत धरू नये. ओबीसी आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या पक्षांनी ब्र शब्द उच्चारला नाही त्या सर्व पक्षाच्या प्रमुखांना आणि त्यांच्या विधानसभेमधल्या उमेदवारांना आम्ही हा जाब विचारू, आम्ही हा प्रश्न विचारू आणि आम्ही तरुणांनी हे सर्व ठरवलंय. त्यामुळं सामाजिक न्यायाची जी संविधानाला अपेक्षित आहे, जी कायद्याला अपेक्षित आहे, हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना इथं दुय्यम वागणूक दिली त्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी, सिव्हिलायझेशनच्या प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी संविधानाला अपेक्षित असणारी भाषा जर इथले आमदार खासदार बोलणार नसतील आणि जरांगेंना मात्र तिकडे जाऊन आपल्या लेटर हेडवरती पाठिंबा देणार असतील तर त्या नेतृत्वांना इथला ओबीसी, इथले विजयंटी, इथले एसबीसी येऊ घातलेल्या निवडणुकीत निश्चित जाब विचारतील. खरं तर एकंदरीत हा जो काही प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं समाज एकमेकांसमोर उभे राहतात आहेत आणि त्यात निवडणुकांची म्हणा, नेत्यांच्या राजकारणाचं भर पडतोय असं म्हणा, पण कुठंतरी महाराष्ट्राची सुख शांती, कायदा व्यवस्था यावर परिणाम होतोय असं आपल्याला वाटत नाही का? मला अजिबात असं वाटत नाही. कारण या महाराष्ट्रामधला ओबीसी, या महाराष्ट्रामधली छत्रपती शिवरायांची रयत, फुले शाहू आंबेडकरांना मानणारा ओबीसी, या ओबीसीची कुठलीही बॅक हिस्ट्री आंदोलनाची नाही, कायदा सुव्यवस्था हातात घेण्याची नाही किंवा एखादं हिंसक आंदोलन उभं करण्याची नाही. ओबीसी हा शोषित, वंचित, गावगाड्यामध्ये सेवा देणारा घटक आहे. माझा उलट प्रश्न या जरांगे पाटलांच्या आंदोलनकर्त्यांना आहे की बीड शहर जाळलं कुणी, महाराष्ट्रात अशांतता निर्माण केली कुणी आणि परत तुम्हीच शांतता रॅली काढताय. तुम्हीच एका बाजूला ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून हीन भाषेत या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल. ओबीसींच्या तरुणांच्या मनामध्ये, शाळेतल्या मुलामुलींच्या मनामध्ये न्यूनगंडाची भाषा ओबीसी म्हणून निर्माण होईल. अशी वक्तव्य जरांगे पाटील तुम्ही करताय. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर बसायचं आणि त्यांना तर ओबीसीतच स्थान हवंय. ओबीसीत तर स्थान जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत इथला स्टेट बॅकवर्ड कमिशन, इथली न्यायव्यवस्था, जोपर्यंत मराठा समाजाचं मागासलेपण प्रूव्ह करू शकणार नाहीत तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण कसं भेटेल? कोण आहेत जरांगे की जे आम्हाला आरक्षण पाहिजे ना आम्हाला नाही तर कुणालाच नाही? ही आरक्षण विरोधी, आरक्षणाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त करायला निघालेले या व्यक्तीच्या म्हणण्यावरून आरक्षण दिलं जातं का?
उद्या मुख्यमंत्री झाले तरी त्यांना ते देता येणार नाही, कारण इथं संविधान श्रेष्ठ आहे, कायद्याचं सभागृह श्रेष्ठ आहे आणि संविधानामधल्या प्रियांबलमधलं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करणं, बंधुता, स्वतंत्रता आणि प्रत्येक माणसाचा हक्क, अधिकार, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट, हे संविधानाला अपेक्षित आहे. कुणाला तरी हीन लेखायचं, कुणाला तरी शिव्या घालायच्या, लेखी बाळींना तुमच्या टीव्ही चॅनलवरती ज्यावेळी बातम्या बघत असतात आणि मराठा आंदोलनाचा नेता शिवराय भाषेमध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर मनाला लज्जा उत्पन्न होईल अशी आईमाईवरून जर शिव्या देत असेल, तर अशा माणसांच्या आंदोलनाचं आउटपुट या महाराष्ट्रामध्ये कसं निघणार आहे? या प्रश्नाचं उत्तर या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र या जरांगे पाटलांना हा जाब निश्चित विचारेल निवडणुकामध्ये. आम्ही स्वागत करतोय जरांगे पाटील, तुम्ही उमेदवार उभे करा, आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहोत. लक्ष्मण हाकेजी, आपण आलात 0 आवरमध्ये. खरं तर वेळात वेळ काढून आपण मुंबईत आला असताना आमच्या स्टुडिओत आला. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू, धन्यवाद. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या निवडणुकी संदर्भातील वक्तव्यावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. सत्तेत जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, मनोज जरांगेंचा एल्गार. आरक्षण लढ्यात सोबत असणारा मराठा समाज जरांगेंना निवडणुकीतही साथ देईल का? यूट्यूबवर एकूण 83,000 मतं. 69% होय म्हटलं, 31% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. सत्तर 70% होय म्हटलंय, 30% नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. बावन्न 52% होय म्हटलंय, 48% नाही. बघूया एक्सचा कौल. 47% होय म्हटलंय, 53% नाही. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं महायुतीला मोठा धक्का दिला, तर मविआला मोठा आधार. अनेक ठिकाणच्या लढतींना थेट मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप मिळालं. जरांगे फॅक्टर विधानसभेला सुद्धा चालावा अशी अपेक्षा महाविकास आघाडी करत आहे. मात्र आता मनोज जरांगे यांनीच विधानसभेला सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे संकेत दिल्यानं सगळी समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण हा प्रस्थापित समाजाचा नाही, तर गरजवंत मराठा समाजाचा लढा आहे, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. गरजवंत वंचित मराठा समाजानं जरांगेंना आपला नेता मानत त्यांचा रोख ओळखून उमेदवारांना लोकसभेत मतदान केलं. त्याला मुस्लिम मतांची साथ मिळाली आणि महायुतीचा रथ त्या समीकरणात रुतला. तेव्हा सुद्धा जरांगे खुद्द किंवा त्यांचे उमेदवार उभे करावेत अशी चर्चा झाली होती. मात्र जरांगेंनी तो प्रस्ताव मानला नव्हता आणि मतविभाजन टळले. आता आपल्या शक्तीची जाणीव झालेल्या जरांगेंनी विधानसभेला उमेदवार उभे केले तर राज्यात वेगळं चित्र दिसू शकेल. या बातमीसोबतच 0 आवरमध्ये वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची. उद्धव ठाकरेंची 3 दिवसांची दिल्ली वारी, या भेटीगाठींचा विधानसभेत फायदा होईल का? हे ब्रेक नंतर पाहणार आहोत. कुठेही जाऊ नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.